आता ब्रश टूल म्हणजे नॉर्मल जसा आपला ब्रश आहे तोच ब्रश असतो याच्यामध्ये पण. आता या ब्रशमध्ये काही सेटिंग्स असतात. तर सगळ्यात पहिली सेटिंग काय, तर जो फोरग्राऊंडला कलर असतो, फोरग्राऊंडला जो कलर असतो तोच कलर याच्यामध्ये म्हणजे ड्रॉ होतो, दिसतो आपल्याला. मग याच्यामध्ये बेसिक सेटिंग्स काय, तर याची ओपॅसिटी म्हणजे ट्रान्सपरन्सीच्या अपोजिट. ओपॅसिटी किती पाहिजे, त्याच्यानंतर फ्लो किती पाहिजे आपल्याला, जसं आपला स्केच पेन किंवा इंक पेनचा फ्लो असतो किंवा ब्रशचा फ्लो असतो तसंच फ्लो किती पाहिजे. आणि स्मूथिंग मध्ये कन्सेप्ट असते ती बघूया आपण नंतर. पहिल्यांदा फ्लो आणि ओपॅसिटी. आता जर मी इथं रेड कलर घेतलाय फोरग्राऊंडला आणि ड्रॉ केलं, तर मला काहीच दिसणार नाही मागचं, कारण ओपॅसिटी 100 आहे, म्हणजे ओपेक झाला कलर पूर्ण हा. त्याच्यानंतर जर मी या ब्रश घेऊन इथं राईट क्लिक केलं तर ब्रशचे सगळे टाइप्स येतात वेगवेगळे, म्हणजे ब्रश वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण सिलेक्ट करू शकतो. हे सेम ऑप्शन आपल्याला इथं ब्रशचं साईज आहे इथून पण घेता येते, सेमच येते. एक तर तुम्ही राईट क्लिक करून घ्या किंवा इथून घ्या, दोन्ही एकच. मग याच्यामध्ये जर आपण सॉफ्ट ब्रश ठेवला, सॉफ्ट ब्रश आहे बघा आणि याची हार्डनेस आहे 0. हार्डनेस 0 आहे म्हणून सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर हा स्ट्रोक येतो बघा, सॉफ्ट जर मी घेतला तर हा स्ट्रोक आहे सॉफ्ट ब्रशचा. तेच जर मी राईट क्लिक करतो बघा, हार्डनेस 100 करतो, तर सेम स्ट्रोक चेंज होतो बघा. म्हणजे हे हार्डनेस 100 आहे आणि हे हार्डनेस 0 आहे, म्हणजे हा सॉफ्ट ब्रश आणि हा हार्ड ब्रश. मग आपल्याला पेंटिंग कशी करायची आहे त्याच्यानुसार आपण काय करायचं, ड्रॉ करायचं. आता एकदम आपल्याला पेंटिंग वॉटर पेंटिंग वगैरे जर करायची असेल तर आपण पेंटर पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याला तुम्हाला फिजिकल जे पेंटिंग आहे त्याचे रूल्स वगैरे माहित पाहिजेत, म्हणजे ते आपल्याला, आपण जर पेंटर असलो तर याच्यामध्ये सेम आपण करू शकतो पेंटिंग सारखंच. हे सॉफ्ट आणि हे हार्ड, याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक आहे. त्याच्यानंतर मी जे सांगितलं की ओपॅसिटी 100% आहे, म्हणजे आपण जर ड्रॉ केलं तर मागं जे काही असेल ते आपल्याला दिसणार नाही. पण जर आपण ओपॅसिटी कमी केली, समजा फॉर एक्झाम्पल मी 30 केली, तर आपल्याला ते सेमी ट्रान्सपरंट दिसते, कारण आपण ओपॅसिटी कमी केलेली आहे. पण याच्यावर ज्याच्यावर आपण ऑलरेडी ड्रॉ केले त्याच्यावर परत एकदा ड्रॉ केलं तर ते थोडंसं डार्क होणार, आणि असं क्लिक सोडून परत क्लिक केला परत डार्क होत जाणार ते, म्हणजे आपण मल्टिप्लाय करत चालू, डार्क डार्क करत चालू, जसं ब्रशचा आपण स्ट्रोक देतोय सेम तेच. हे झालं ओपॅसिटी. परत 100 केलं तर परत ओपेक होणार आहे, काही दिसणार नाही. त्याच्यानंतर फ्लो थोडासा वेगळा असतो. फ्लो जर मी आता हे 100 फ्लो आहे, फ्लो कमी केलं तर असं होते बघा, एकदम फेंट होते. अजून कमी करतो, फेंट होते बघा ते. पण फ्लो मध्ये काय वैशिष्ट्य आहे, विदाऊट क्लिक सोडता जर मी एका जागी जर ड्रॉ करत गेलो तर ते ऑटोमॅटिक डार्क होत जाते फ्लो मध्ये. जसं आपण पाण्याचा नळ सोडतो, फ्लो वाढवला तर पाणी जास्त येते, कमी केलं तर कमी, सेम कन्सेप्ट आहे. फ्लो कमी ठेवला तर कलर कमी येणार आणि फ्लो जास्त ठेवला तर कलर जास्त येणार, तेच आहे. त्यालाच फ्लो असं म्हटलं जातं. याच्यामध्ये फ्लो, ओपॅसिटी आणि फ्लो हे दोन मेन प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी आहे स्मूथिंग म्हणून. फॉर एक्झाम्पल समजा इथं मी न्यू लेअर घेतो, न्यू लेअर क्रिएट करतो, ब्लँक. आता याच्यामध्ये मला काहीतरी लेटर्स ड्रॉ करायचे आहेत. समजा फॉर एक्झाम्पल मला कॅलिग्राफी करायची आहे, मला समजा स किंवा अ देवनागरीमध्ये करायचं आहे, तर मी टाईप ट्राय करतो बघा. हे आता मी र केलं समजा, पण हे रफ दिसतंय बघा. झूम जर मी केलं तर भरपूर रफ आहे, म्हणजे स्मूथ वाटत नाही. पण स्पीड आपलं फास्ट असतं, जेव्हा रफ असते तेव्हा स्पीड आपलं फास्ट असते. पण मी समजा स्मूथिंग लेवल 100% केलं तर माझं जे ड्रॉइंग आहे ते स्मूथ होते बघा, असं स्मूथ झालं बघा. पण ब्रशचं स्पीड पण कमी होतंय, हे लक्षात ठेवायचं. ब्रश लहान करतो. ब्रश लहान करण्यासाठी आपण जे हे वापरत होतो ह्याच्या क्विक सिलेक्शन टूलला, स्क्वेअर ब्रॅकेट,
क्लोजिंग आणि ओपनिंग लहान मोठं करू शकतो आपण. सेम तेच आहे ब्रश टूलला पण लहान मोठं करण्यासाठी. स्क्वेअर ब्रॅकेट हे असं काहीतरी केलं. आणि जर स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर क्लिक करायचं, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस अँड होल्ड करायचं, म्हणजे स्ट्रेट लाईन येते. क्लिक, प्रेस अँड होल्ड, शिफ्ट आणि ड्रॉ. हे झालं बघा. काहीतरी मी लेटर टाईप केलं. हे एकदम बेसिक लेटर आहे. कॅलिग्राफी जर करायची असली तर पुढे आपल्याला अजून प्रॉपर्टीज यूज करावे लागतात त्याच्यामध्ये. हे झालं. ब्रश टूलला आपण ड्रॉ केलं, काही पण आपण ड्रॉ करू शकतो. क्लिक, शिफ्ट, क्लिक, शिफ्ट, हे दोन्ही याच्यामध्ये झालं. हे लक्षात येते काय आहे ब्रश टूल? हो हो. आता स्मूथिंग कधी वाढवायची? जेव्हा आपण लेटर्स वगैरे करणार असेल तरच आपण वाढवून ठेवायचं 100. अदरवाईज याला 0 ठेवायचं, नाहीतर स्पीड कमी होते ब्रशचं. स्मूथिंग जर आपण लेटर्स वगैरे ड्रॉ करणार असाल किंवा एखादं लाईन वगैरे ड्रॉ करणार असाल तुम्ही, तरच स्मूथिंग वाढवायचं, नाहीतर त्याला 0 ठेवायचं, नाहीतर स्पीड कमी होते. मग हे काय झालं? हे झालं ओपॅसिटी, फ्लो आणि स्मूथिंग. आता परत मी काय करतो, एक ब्लँक लेअर घेतो आणि परत मी फ्लो 100 आणि ओपॅसिटी पण 100 करून ड्रॉ करतो असं. आता ऑब्विसली हे वर असल्यामुळे खालचं काय दिसणार नाही आपल्याला. पण याच्यामध्ये जेव्हा आपण हे घेणार लेयर्स पॅनलमध्ये जर आपण गेलो लेयर्स मध्ये, तर हा पण सिलेक्ट करायचा लेअर जो आपण ड्रॉ केला आणि त्याच्यामध्ये ब्लेंडिंग मोड चेंज करायचे. ब्लेंडिंग मोड चेंज केला की ते दिसतंय बघा, आहे काय? जे आपण कलर ड्रॉ केलं होतं ते दिसणार आपल्याला, योगा आहे काय? हे जर बंद केलं तर असं आहे बघा, हे ओरिजिनल आपण हे कलर घेतलं. हे फोटोग्राफर्स वगैरे यूज करतात फोटोग्राफीमध्ये कलर ग्रेडिंग वगैरे करण्यासाठी. फक्त आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करावं लागतं. नॉर्मल ठेवला तर असं दिसणार आणि चेंज केला तर असं दिसणार. हे झालं काय? ब्लेंडिंग ऑप्शन्स याच्यामध्ये जे आहेत. मग हे सेम ऑप्शन आपल्याला त्यांनी ब्रशमध्ये डायरेक्ट पण दिलेत इथं, हे दिलेत बघा. मग तुम्ही इथून करा किंवा एक न्यू लेअर मध्ये नॉर्मल क्रिएट करून त्याला चेंज करायचं, दोन्ही एकच. शक्यतो इथून करायचं, कारण इथून जर तुम्ही केला ब्रश टूलचं हे चेंज करून, तर आपल्याला हे जे आहे आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करता येत नाहीत. पण आता आपण इथं काय केलंय, हे आपण न्यू लेअर मध्ये केल्यामुळं याची ओपॅसिटी वगैरे आपण चेंज करू शकतो. ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो, त्याच्यानंतर याचं ब्लेंडिंग मोड चेंज करू शकतो. म्हणून कधी पण काय करायचं, जर आपल्याला हेच इफेक्टच पाहिजे असेल तर नॉर्मल ड्रॉ करून घ्यायचं पहिल्यांदा ब्रश टूलनं नॉर्मल, आणि त्याच्यानंतर ब्लेंडिंग मोड चेंज करायचा. मग आपल्याला इफेक्ट दिसतो. मग आपण ओपॅसिटी वगैरे पण कमी करू शकतो याची, किंवा हाईड करून पण बघू शकतो. म्हणून शक्यतो ब्रशमध्ये या मोडचा वापर करायचा नाही, इथून करायचं चेंज. हे झाले काय? ब्लेंडिंग मोड्स म्हणतात याला सगळे, ब्लेंडिंग मोड हे आणि सेमच आहेत. आता या झाल्या सगळ्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या, या मोड, ओपॅसिटी, फ्लो, स्मूथिंग हे झालं. आता पुढे काय? मग याच्यामध्ये जर मला डिफरंट टाईप ऑफ ब्रश पाहिजे असतील तर आपण काय करू शकतो, इथं जायचं परत. आता हे इथं ब्रश आहेत नॉर्मल आपले. जर आपण खाली बघितलं, इथं चेक केलं, हे मी बंद करतो आणि इथं बघा, तर वेगवेगळे ब्रश आहेत बघा. आहे काय? हे वेगळं आहे बघा ब्रश. याचं काय नाव आहे बघा, ड्राय मीडिया ब्रशेस. त्याच्यामध्ये हे काइल्स अल्टिमेट पेस्टल पलुजा म्हणून ब्रशचं नाव आहे काहीतरी. हे काहीतरी वेगळं ब्रश आहे. म्हणजे असे रेडीमेड ब्रश आपल्याला भरपूर दिलेले असतात. आता इरेजर टूल झालं चालू. बघा हे ब्रश आहेत सगळे. आता याच्यामध्ये मी हे परत घेतलं,
हा वेगळाच ब्रश आला. असे भरपूर ब्रश आपल्याला रेडीमेड दिलेले असतात. आता याच्यामध्ये एक जुने ब्रश जर आपल्याला पाहिजे असतील एकदम जुने, तर लेगसी ब्रश म्हणून ऑप्शन असतो. लेगसी ब्रशेस हे एकदम जुने ब्रश असतात. पण याच्यामध्ये परत आता ते 2 प्रकारचे लेगसी ब्रश आहेत. हे लेगसी ब्रश मध्ये परत त्याच्यामध्ये आत लेगसी ब्रश म्हणून आहे बघा. आता याच्यामध्ये मला समजा स्पेशल इफेक्ट ब्रश पाहिजे, हे रेडीमेड दिलेले आहे ना, आपण काय केले नाही याच्यामध्ये. आता बघा हे मी घेतो, याला जरा साईज मोठी करतो, तर हे फ्लावर सारखं आहे बघायचं. मग हे सिलेक्ट करून आपण बॅकग्राऊंडला वगैरे ड्रॉ करू शकतो. आता ब्लू आणि रेड कलरच का आला, तर याच्यामध्ये आपण इथं ब्लू आणि रेड कलर घेतलाय, त्याच्यामुळे हे ब्लू आणि रेड येत आहे. इथं समजा मी रेड आणि ब्लूच्या ऐवजी मी समजा येलो घेतला, तर रेड आणि येलो येणार, मग असं येणार आहे. मग सिमिलरली याच्यामध्ये अजून ब्रश आहेत बघा. आता याच्यातच स्पेशल इफेक्ट ब्रशेस मध्ये मी जर गेलो, तर बटरफ्लाय मध्ये एक ब्रश आहे बघा. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, तर मल्टिपल कलर्स आहेत, कलरफुल आहे, 2 पेक्षा जास्त कलर आहे त्याच्यामध्ये. हे बटरफ्लाय. मग असे भरपूर ब्रश असतात आणि असे ब्रश आपण डाउनलोड पण करून घेऊ शकतो फ्री. स्मोक ब्रश असेल, बबल ब्रश असेल, किंवा स्प्लॅश कलर स्प्लॅशचा ब्रश असेल, असे भरपूर लाखो ब्रश आपल्याला फ्री मध्ये मिळतात इंटरनेटवर. फोटोशॉप फ्री ब्रशेस म्हणून जर टाईप केलं, तर एवढे सगळे ब्रश आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि यूज करू शकतो याच्यामध्ये. हे तर आपल्याला रेडीमेड दिलेले आहेत सगळे एवढे. एवढं लक्षात आलं? हो. ठीक आहे. आता आपण बघितलं की एकतर जेव्हा आपण अजालिया हा ब्रश घेतला, तर त्याच्यामध्ये 2 कलर होते, बटरफ्लाय मध्ये मल्टिपल कलर होते. तर ते कसं करता येते, म्हणजे नॉर्मल ब्रशला ते करता येते का, तर करता येते. मग कसं करायचं ते, मग त्याच्यासाठी मी परत काय करतो, नॉर्मल ब्रश जो सगळ्यात पहिला आपण घेतला होता, बेसिक ब्रश घेतो. म्हणजे कोणता, बेसिक ब्रश हा. मग याला आपण मल्टिपल कलर देऊ शकतो का ते बघूया. मग त्याच्यासाठी काय करायचं, ब्रश टूल घेऊन मी तो ब्रश सिलेक्ट केला, त्या ब्रशच्या साईडलाच एक पॅनल असतो, त्याला म्हटलं जातं ब्रश सेटिंग्स पॅनल. हा इथं पण असतो, किंवा विंडोमध्ये जर तुम्ही गेला, तर इथं ब्रश सेटिंग म्हणून ऑप्शन असते. ब्रश सेटिंग्स, त्याची शॉर्टकट की आहे F5. हे ब्रश सेटिंग, हे इथून पण ओपन होत आहे विंडोमधून पण, किंवा याचा सिम्बॉल पण आहे इथून पण होते, किंवा शॉर्टकट की तुम्ही F5 प्रेस केला तरी पण ऑन आणि ऑफ होते. आता याच्यामध्ये काही भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, आपण थोडेच बघणार आहेत सुरुवातीला. आता हा आपला नॉर्मल ब्रश. आता याच्यामध्ये ऑप्शन दिले बघा, ब्रश टिप शेप म्हणून. साईज तर आपण बाहेरून पण करू शकतो, हे तर माहित आहे आपल्याला. आपल्याला हार्डनेस पण माहित आहे, आपण आताच बघितलं सॉफ्ट आणि हार्ड, हे तर कॉमन आहे. पण याच्यामध्ये वेगळं काय आहे, एक तर स्पेसिंग आहे बघा. म्हणजे स्पेसिंग जर मी वाढवलं तर ब्रश कसा होतो बघा, हे असा होतो बघा ब्रश. थोडस कमी करून दाखवतो, म्हणजे त्या ब्रश मधलं स्पेसिंग वाढते, ते असं होते, डॉट डॉट केल्यासारखं होतं बघा. हे काय झालं, फ्लो पण मी 100 करतोय. हे आपण काय केलं, स्पेसिंग वाढवलं. कमी केलं स्पेसिंग, तर परत आयाचं होणार, जसं नॉर्मल होतं तसं. आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं की कॅलिग्राफी जर आपल्याला करायची असेल, तर ब्रश, जे आपलं ब्रश असते किंवा आपली जी पेन असते, ती हे नसते, म्हणजे स्मूथ नसते, ती व्हेरिएशन असते त्या निबमध्ये त्याच्या. मग ते व्हेरिएशन आणण्यासाठी, आता हे नॉर्मल आहे, आपलं नॉर्मल ब्रश आहे हा राऊंड, तर याला जर आपल्याला राऊंडनेस कमी करायचा असेल, तर इथंच ब्रश टिप शेप मध्येच राऊंडनेस 100% आहे बघा, ते मी कमी करतो बघा. इथं डायरेक्ट टाईप केला तरी चालतंय, मी कमी केलं बघा. आणि रोटेट पण करतो त्याला, इथून बघा, इथून करा किंवा इथून करा, दोन्ही एकच. एकदम मी चपट केलं बघा त्याला. मग याच्यामुळं काय होतंय, मी साईडला ठेवतो ब्रश सेटिंग. याच्यामुळं आपल्याला कॅलिग्राफी इफेक्ट मिळतो. आता मी परत एकदा काय करतो, न्यू लेअर घेतो, परत तेच टाईप करतो.
पण स्मूथिंग वाढवावं लागणार कारण मी लेटर टाईप करतोय. म्हणजे आधीचे आपण लेटर जे काढले होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. हे आपण कॅलिग्राफी करतोय आणि आधी एक नॉर्मल टेक्स्ट होता. हा फरक आहे कॅलिग्राफीमध्ये. कारण हे कॅलिग्राफी कशामुळे आली तर आपण याच्यामध्ये याचं राऊंडनेस आणि अँगल आपण व्हेरी केलं त्याच्यामुळे हे असा आला इफेक्ट. जर मी परत राऊंडनेस 100 अँगल 0 केलं, अँगल काय 0 नाही केला तरी चालतंय, तर परत माझं नॉर्मल येणार जे मी केलं होतं सुरुवातीला तेच येणार परत असं येणार ते. हे काय ऑप्शन झाले ब्रश सेटिंग मधले ऑप्शन झाले. हे काय काय ऑप्शन आहेत राऊंडनेस आणि अँगल, बाकीच तर आपण बाहेर बघितलेले आहेत. याचा यूज करून आपण काय करू शकतो कॅलिग्राफी करू शकतोय. आणि काही लोक असं कॅलिग्राफी एक्सपर्ट झाले त्याची प्रॅक्टिस करून करून रोज प्रॅक्टिस करतात, एक्सपर्ट झाले ते असं हे करून देतात. म्हणजे गणेश चतुर्थीचं टेक्स्ट कॅलिग्राफी करून देतात, दुसरं काहीतरी आहे विजयादशमी दसरा आहे त्याचं टेक्स्ट ते बनवून देतात, तेच करतात. फोकस त्यांचं 80% काम तेच असते कॅलिग्राफी करून द्यायचं, त्याच्यातून भरपूर पैसे कमवतात. पण त्याच्यासाठी काय रोज प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला. प्रॅक्टिस रोज करत गेला की ती कॅलिग्राफी आपली इम्प्रूव्ह होत जाते. हे कुठून घेतलं मी परत एकदा दाखवतो. ब्रश सेटिंग मध्ये गेलो, विंडो मधून जावा किंवा F5 प्रेस करा, ब्रश घेतला, त्याच्यानंतर आपण काय केलं ब्रश टिप शेप मध्ये चेंज केला, अँगल आणि राऊंडनेस चेंज केला, त्याच्यामुळे ते कॅलिग्राफी झालं. एवढं लक्षात येते? हो. पण आपण जे बघितलं होतं बटरफ्लायचं अजून आपल्याला उत्तर मिळालं नाही की मल्टिपल कलर कसे आले, त्याच्यानंतर बटरफ्लाय स्कॅटर्ड कसे आले हे पण आपल्याला कळालं नाही अजून. मग त्याच्यासाठी इथं खाली ऑप्शन्स आहेत बघा, हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर इथं प्रॉपर्टी जर बघायची असेल आपल्याला सेपरेट पर्टिक्युलर सेक्शनची, तर जिथं लेटर लिहिलेलं आहे आता फॉर एक्झाम्पल स्कॅटरिंग, तर ते चेकबॉक्सवर क्लिक न करता त्या स्कॅटरिंग जिथं लिहिलंय तिथे क्लिक करायचं, मगच आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज दिसणार. आता मी स्कॅटरिंगवर क्लिक करतो बघा, तर याच्या प्रॉपर्टीज इथं ऑन झाल्या बघा स्कॅटरिंगच्या. स्कॅटर मी वाढवतो, जसं मी स्कॅटर वाढवलं तर हे ब्रश पण स्कॅटर झाला बघा, हा नॉर्मल ब्रश होता तो स्कॅटर झाला. पण मला असं वाटतंय काउंट वाढवायचं नाही कधी, नाहीतर गर्दी होते बघा अशी, आणि काउंट जिटर पण जवळ जातात ते. मग हे 1 आणि काउंट जिटर 0 ठेवतो मी. स्कॅटर अंदाजे ठेवलंय मी 873 अंदाजे ठेवले, का फिक्स व्हॅल्यू नसते याला. आता स्कॅटर तर झाला हा, पण मला असं वाटतं की स्पेसिंग जरा जवळ आलं, हे थोडंसं जास्त पाहिजे. तर परत मी जाणार ब्रश टिप शेपवर आणि स्पेसिंग वाढवतो जे आता आपण बघितलं, म्हणजे असं येणार. म्हणजे आपलं एक काम तर झालं, स्कॅटर तर झाला आपला बटरफ्लाय प्रमाणे. पण अजून आपल्याला काय झालंय, एक तर व्हेरिएशन नाही याच्यामध्ये, म्हणजे लहान मोठं नाही आहे आणि मल्टिपल कलर नाही आहेत, ते दोन अजून गोष्टी आपल्याला पाहिजेत. पण एक तर आपण केलं, आपण स्कॅटर केल्याला एक तर अचीव्ह झाला आपलं. मग व्हेरिएशन जर पाहिजे असेल आपल्याला साईज मध्ये, हे तर आता सगळे एकच साईजचे आहेत. मग व्हेरिएशनसाठी शेप डायनेमिक्स या ऑप्शनचा वापर करायचा, शेप डायनेमिक्स. आणि साईज जिटर जर तुम्ही वाढवला तर शेप मध्ये व्हेरिएशन येतो बघा, हे लहान मोठं झाले बघा, असं येते आहे का, हे लहान मोठं असं झालं. हे शेप डायनेमिक्स मध्ये साईज जिटर वाढवला तर होणार. बाकीचं मिनिमम डायमीटर शक्यतो चेंज करायचं नाही. राऊंडनेस जर आपल्याला ब्रशचा कमी पाहिजे असेल तर राऊंडनेस वाढवायचा, म्हणजे चपट होते बघा हे ब्रश. आणि जर रोटेट करायचं असेल तर अँगलला रोटेट करायचं. अँगल आपल्याला बाहेर पण आहे आता बघा, हे म्हणजे आपल्याला व्हेरिएशन आलं, स्कॅटर झालं, पण अजून कलर नाही आले, म्हणजे एक गोष्ट अजून राहिली आपली. मग त्याच्यासाठी बघा स्कॅटर केलं आपण पहिल्यांदा, त्याच्यानंतर शेप डायनेमिक्स मध्ये जाऊन शेप व्हेरिएशन दिलं आणि राऊंडनेस पण आपण कमी केला राऊंडनेस जिटर मधून. पण कलर जर आपल्याला पाहिजे असतील मल्टिपल तर डायरेक्ट जायचं कलर डायनेमिक्स मध्ये. कलर डायनेमिक्स मध्ये काय करायचं, अप्लाय पर टिप हा ऑप्शन ऑन ठेवायचा नेहमी आणि ह्यू ची व्हॅल्यू हाय ठेवायची. आता ह्यू जिटर मी कमी ठेवतो बघा, मग काय होणार, एकच कलर आला परत, कारण मी ह्यू कमी ठेवलंय. ह्यू म्हणजे काय, कलर असते, कलरचं नाव म्हणजे ह्यू. आता हे वाढवतो बघा मी 93% 94% केलं, तर आता याच्यामध्ये मल्टिपल कलर येतात बघा. हे जेम्सच्या गोळ्यांसारखं काहीतरी इफेक्ट दिसायला बघा.
कोणते कोणते ऑप्शन वापरले आपण? स्कॅटरिंग वापरलं, शेप डायनॅमिक्स मध्ये शेप व्हेरिएशन केला, राऊंडनेस कमी केला, आणि लास्टला आपण कलरसाठी कलर डायनॅमिक्स मध्ये ह्यूची व्हॅल्यू हाय ठेवायची, सॅच्युरेशन ब्राईटनेस 0 ठेवायचं, प्युरिटी 0 ठेवायची, फोरग्राऊंड बॅकग्राऊंड जिटर 0 ठेवायचं. हे फक्त ऑप्शन ऑन ठेवायचं अप्लाय पर टिप, म्हणजे आपल्याला असा रिझल्ट मिळतो. असा रिझल्ट आपल्याला कोणत्याही ब्रशमध्ये मिळणार. आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथे गेलो आणि मी गेलो लेगसी ब्रश मध्ये मी जातो आणि याच्यामध्ये काही चांगले नॅचरल ब्रश म्हणून आहेत ते घेतो मी. थोडस जाड घेतो. आता हा ब्रश आहे बघा, नॉर्मल ब्रश आहे हा, पण या ब्रशला जर मी ह्या व्हॅल्यूज वापरल्या, सगळ्यात पहिल्यांदा स्कॅटर करतो, स्पेसिंग वाढवतो, शेप डायनॅमिक्स म्हणजे व्हेरिएशन साठी लहान मोठं करण्यासाठी, अँगल रोटेट करण्यासाठी, राऊंडनेस काही इथं गरज नाही कारण राऊंड नाही आहे, कमी होतंय पण शक्यतो करायचं नाही, जर गोल असेल तरच राऊंडनेस चेंज करायची. आता हे झालं बघा सिंगल, पण मला आता कलर चेंज करायचा आहे, त्याच्यासाठी जायचं कलर डायनॅमिक्स मध्ये आणि ह्यू जिटर हायेस्ट 100 ठेवला तरी चालतंय. हे असं येणार बघा. हे लक्षात येते? हो. ठीक आहे. मग आता आपण काय केलं की एका नॉर्मल ब्रशचा स्पेशल इफेक्ट ब्रश मध्ये कन्व्हर्जन केलं बघा आपण. अशा कोणत्याही ब्रशला हे ऑप्शन्स वापरून तुम्ही कलरफुल असं करू शकता याला. आता याच्या पुढे काय ब्रशची प्रॉपर्टी काय आहे, तर मला समजा याच्यामधले रेडीमेड ब्रश मला नको आहेत, मग दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत, एक तर आपण डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा कोणताही एरिया इमेजचा सिलेक्ट करून त्याला पण आपण ब्रशमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल समजा हिच्या फेसचा मला ब्रश बनवायचा आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदा सिलेक्ट करायचं, तुम्हाला जो टूल सोपा वाटतो त्या टूलनं काय करायचं, सिलेक्शन करायचं. मला क्विक सिलेक्शन सोपा वाटतो याच्याने मी करतो. मला फक्त फेस सिलेक्ट करायचा, मी फेस सिलेक्ट केला, त्याच्यानंतर डायरेक्ट जायचं एडिट मध्ये डिफाईन ब्रश प्रिसेट. पहिल्यांदा सिलेक्शन करायचं, एडिट मध्ये जायचं, डिफाईन ब्रश प्रिसेट नाव काही पण द्या ब्रशचं, म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिएट करताय तर हा क्रिएट झाला हुआ ब्रश. मग याला पण या व्हॅल्यू जर दिल्या समजा, कोणत्या, स्कॅटरिंग वाढवलं, स्पेसिंग थोडंसं वाढवलं, शेप डायनॅमिक्स मध्ये व्हेरिएशन दिला, थोडंसं अँगल जिटर केलं आणि कलर साठी गेलो कलर डायनॅमिक्स मध्ये, ह्यू ची व्हॅल्यू जास्त ठेवली, ह्यू जिटरची, परत याचं पण तसंच येणार बघा रिझल्ट. लक्षात आलं हे? हो. ठीक आहे. मग एवढ्या, आता ब्रश टूल बघा एकच टूल आहे पण त्याच्या जवळजवळ 8 ते 10 प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या. मग याचा पेंटिंग साठी पण युज होतो, फोटोग्राफर पण युज करतात, भरपूर युज आहे त्याचं. पण पेंटिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपण स्वतः पेंटर पाहिजे, म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण, तरच आपल्याला येणार ते कलर कन्सेप्ट वगैरे. पण याचा वापर करून करू शकतो. फॅशन डिझायनिंग मध्ये क्रोकीज वगैरे पण बनवतात स्टुडंट याचा वापर करून. मग हे प्रॅक्टिस करून बघा कारण हे भरपूर आहे याच्यामध्येच. मग बाकीचं काय आपल्याला लगेच होतंय, पेन्सिल टूल वगैरे, हे पेन्सिल टूल आणि ब्रश टूल ऍक्च्युली सेमच आहे. कलर रिप्लेसमेंट टूल आणि मिक्सर ब्रश लगेच होतंय आपलं, आणि हे पण लगेच होतंय. ठीक आहे, ठीक. एवढं करून बघा. टूल जरी एक असला तरी 8 ते 10 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना त्याच्यात. हा. आणि याचं जर ट्युटोरियल असेल तर ते पण मी शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, ओके. हा. उद्या मग करूया कंटिन्यू. हो हो चालेल. ओके, ठीक आहे, ओके. हा, ओके सर. हा, बाय.